नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक्सरसाइज 8.6 डिफरन्शियल इक्वेशन अँड इट्स ऍप्लिकेशन या लेसन मधला बघतो आहोत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये दिलाय इन सर्टन कल्चर ऑफ बॅक्टेरिया द रेट ऑफ इनक्रीज इज प्रपोर्शनल टू द नंबर प्रेझेंट. इफ it is found that the number doubles in 4 hours, find the number of times the bacteria are increase in 12 hours. आता ह्या एक्सरसाइज मधले असे सगळे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रेट ऑफ इनक्रीज प्रपोर्शनल टू असं येईल. हा आपला क्वेश्चन आहे तो बॅक्टेरिया वरचा आहे. तसंच सेम क्वेश्चन तुम्हाला पॉप्युलेशन वरचा जरी आला तरी आपण त्याला डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. आणि ज्या वेळेला रेडिओ ऍक्टिव्ह डिकेचा क्वेश्चन येईल त्यावेळेला आपण त्याला इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आपण घेणार आहे. आता डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन याचा अर्थ काय? ज्या वेळेला दोन क्वांटिटी एकमेकावर डिपेंड असतात त्यावेळेला आपल्याला तिथे एक क्वांटिटी इन्क्रीज होत असेल तर त्याच्याबरोबर समजा तर बॅक्टेरिया आहे. इनिशियल टाइमला म्हणजे टाइम 0 असेल त्यावेळेला समजा सम अमाऊंट ऑफ बॅक्टेरिया असतील, 10 बॅक्टेरिया असतील. जसं टाइम इन्क्रीज होणार आहे तसं तुमचं बॅक्टेरियाची व्हॅल्यू जी आहे अमाऊंट ती सुद्धा इन्क्रीज होणार आहे. मग असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला आपण त्याला डायरेक्ट प्रपोर्शन असं म्हणतो. आणि इनव्हर्स प्रपोर्शनच्या वेळेला बरोबर वेगळं असतं. म्हणजे ज्या वेळेला एक क्वांटिटी इन्क्रीज होईल त्यावेळेला त्याच्या करस्पॉन्डिंग क्वांटिटी आहे ती आपल्याला डिक्रीज होताना दिसणार आहे. असं आपल्याला ह्या एक्सरसाइज मध्ये बघायचं आहे. त्याचे सॉल्व्ह करायची मेथड आता तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. रेडिओ ऍक्टिव्ह डिकेचा क्वेश्चन ज्या वेळेला तिथे चेंज होईल त्यावेळेला मी पुन्हा तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे. आता या क्वेश्चन मध्ये बघा सुरुवातीला इन सर्टन कल्चर ऑफ बॅक्टेरिया द रेट ऑफ इनक्रीज ऑफ बॅक्टेरिया इज प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट असं आपल्याला इथे घेतलंय. सुरुवातीला आपण काय करणार आहोत कन्सिडर करताना याचं ज्या वेळेला आपण सोल्युशन लिहू त्यावेळेला जे काही अमाऊंट ऑफ बॅक्टेरिया आहेत ते आपण एक्स घेणार आहोत. सो लेट एक्स बी द नंबर ऑफ bacteria at time t असं आपण कन्सिडर करतोय. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे रेट ऑफ इनक्रीज इज प्रपोर्शनल टू द नंबर प्रेझेंट. हे जे आहे त्याला आपण dx अपॉन dt या लेटरने डिनोट करतोय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू x असं आपण कन्सिडर करणार आहे. रेट ऑफ इनक्रीज ऑफ बॅक्टेरिया हे जी व्हॅल्यू आहे ती आपण dx बाय dt ह्या सिम्बॉलने डिनोट करतोय. आणि इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द x दॅट इज नंबर ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट. त्यानंतर आता पुढे आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे हे डायरेक्ट प्रपोर्शन असेल त्यावेळेला आपण ते लिहिताना dx अपॉन dt इज इक्वल टू k इंटू x असं घेणार आहे. त्यातला x जो आहे ते आपण इथले आहे त्याचं आहे आणि k आहे इट इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. के ला आपण कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी असं म्हणतोय. आणि त्याच्यावरनं आता आपल्याला पुढे ही जी इक्वेशन आहे त्याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेशन घेण्यापूर्वी आपण काय करणार आहे एक्स वाले टर्म एका बाजूला घ्यायचं आणि दुसरे dt आहे ते एका बाजूला घेणार आहोत. पुढच्या स्टेपला आपल्याला दिसेल dx अपॉन x इज इक्वल टू k इंटू dt असं हा क्वेश्चन होईल. आणि त्याच्यानंतर इंटिग्रेटिंग करणार आपण. सो इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट इंटिग्रेशन घेतल्यावर इकडे होणार इंटिग्रेशन dx अपॉन x असा क्वेश्चन होईल. आणि इकडचं k म्हणजे कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाजूला घ्यायचं फक्त dt आहे त्याच तुम्ही इंटिग्रेशन घेणार आहात. आणि असं घेतल्यावर पुढे आता बघा आपल्याला 1 अपॉन x चं इंटिग्रेशन लॉग x असं येतं विच इज इक्वल टू हा k बाजूला आणि इथे dt चं येणार आहे t प्लस c असं आपण घेणार आहे. त्याच्यानंतर आता पुढे बघा हा जो लॉग एक्स आहे त्याचा बेस ई असणार आहे. ज्यावेळेला फक्त आपण एक्स ची व्हॅल्यू तिथे आपण काढणार आहोत त्यावेळेला इकडची ही जी सगळी टर्म आहे ती ई रेस टू के टी प्लस सी असं आपल्याला लिहिता येतं. एक्स इज इक्वल टू ज्यावेळेला व्हॅल्यू काढणार त्यावेळेला ही जी इकडची राईट साईडची टर्म आहे ती आपण सगळी ई रेस टू असं लिहिणार आहे. कारण लॉगचं इथे बेस ज्यावेळेला दिलेला नसतो त्यावेळेला तो ई असं आपल्याला कन्सिडर करायचं असतं. त्यानंतर मग आता हे जे इक्वेशन आलेलं आहे आपलं
एक्स इज इक्वल टू, या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 देणार आहोत आणि त्याच्यावरून आता पुढचा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला तशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. हे इक्वेशन अतिशय महत्वाचं आहे कारण त्याच्यातच आपण बऱ्याचशा सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पुढचे आन्सर्स मिळवणार आहे. मग आता त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या बघा, आपल्याला इन्फॉर्मेशन सांगितले इट इज फाउंड दॅट नंबर डबल्स इन 4 hours. म्हणजे आता याच्यात काय आहे तर आपण याच्यात तिथे कन्सिडर करताना करणार लेट n बी द अमाउंट ऑफ बॅक्टेरिया at time t is equal to 0. आपण हा जो सिम्बॉल घेतलेला आहे कॅपिटल एन, इट इज द अमाउंट ऑफ बॅक्टेरिया ॲट अ टाइम टी इज इक्वल टू 0. म्हणजे टाइम 0 असेल त्यावेळेला समजा एन एवढे बॅक्टेरिया तिथे प्रेझेंट असतील. आता फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आता इथे आपण काय करणार आहे, टी इज इक्वल टू, हे जे इक्वेशन नंबर 1 आहे तिथे आपण त्या सर्व व्हॅल्यू रिप्लेस करतोय. म्हणजे तुम्हाला मिळेल इथे एक्स म्हणजे काय होतं आपलं अमाउंट ऑफ बॅक्टेरिया होतं, सुरुवातीला आपण नंबर ऑफ बॅक्टेरिया घेतलं होतं. ते आता इथे आपण ही दुसरी केस चालू केली आहे, तिथे अमाऊंट आपल्याला माहित नाही, ते आपण एन असं तिथे घेतलेलं आहे. एन इज इक्वल टू ई रेस टू के आणि टीच्या इथे टाइम 0 आपण घेतलेला आहे, म्हणजे इथे 0 प्लस सी असं आपण घेऊ शकतोय. म्हणजेच ही तुमची व्हॅल्यू एन इज इक्वल टू ई रेस टू आता फक्त सी एवढे राहणार आहे. ठीक आहे, हे आता तुमचं आलंय, त्याला इक्वेशन नंबर आपण 2 देणार आहोत. त्यानंतर आता पुढच्या कंडिशनला आपण जाऊया. पुढच्या कंडिशन मध्ये सांगितलंय फाइंड द नंबर ऑफ टाइम्स. आता इथे 4 hours जे आपण फक्त घेतलंय, इट इज फाउंड दॅट द नंबर डबल्स इन 4 hours. त्याच्यावरून आपण आता एक कंडिशन घेतोय की आपल्याला जे काही व्हॅल्यू सांगितलेले होते व्हेन टी इज इक्वल टू 4 एक्स इज इक्वल टू 2n असं आपण त्याला लिहिणार आहे. म्हणजे 4 hours नंतर जो काही नंबर आहे तो डबल झालाय. सो आपण नंबर इथे n घेतला होता, त्याचा आपण ती जी व्हॅल्यू आहे ती 2n अशी आपण कन्सिडर करतोय. आणि हे सर्व पुन्हा एकदा आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करतोय. इक्वेशन नंबर 1 मध्ये x आहे, तिथे आता आपण 2n असं सबस्टिट्यूट करणार. सो 2n इज इक्वल टू तिथे होणार आहे ई रेस टू, आता इथल्या व्हॅल्यू बघा तुमच्याकडे ज्या आहेत त्या इक्वेशन नंबर 2 पण आहे, ती व्हॅल्यू आपण n च्या इथे रिप्लेस करतो आहोत आणि इथे ई रेस टू के टी प्लस सी असं होतं. मग आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत असताना आपल्याला दिसणार आहे टी ची व्हॅल्यू आपल्याला 4 टाकायची आहे. त्यानंतर ई रेस टू सी आहे, तिथे आपण n व्हॅल्यू टाकणार आहे. हीच व्हॅल्यू आपण 2n इज इक्वल टू हा ई रेस टू के टी आहे, तिथे आपण लिहिताना ई रेस टू के टी इंटू ई रेस टू सी असं लिहू शकतो. कारण जसं बेस सेम असेल तर इंडायसेसची ऍडिशन होतात, त्याच पद्धतीने फक्त आपण हे सेपरेट सेपरेट केलेलं आहे. इथे होणार 2n इज इक्वल टू ई रेस टू के टी असं आहे. मग आता टी ची व्हॅल्यू 4 टाकायचे, ई रेस टू 4k असं तिथे होईल. आणि इकडे ई रेस टू सी ची व्हॅल्यू आताच n आपण तिथे कॅल्क्युलेट केलेली आहे. त्याच्यानंतर हा n जो इथे दिसतोय तो आपण त्या साईडला शिफ्ट केला लेफ्ट साईडला, तर तो या इथल्या n ला कॅन्सल होणार. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 2 इज इक्वल टू ई रेस टू 4k. ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याला पुढे जाऊन उपयोगात आणायची आहे. त्याच्यासाठी आपण ती जी व्हॅल्यू आलेली आहे त्याला इक्वेशन नंबर आपण 3 असं मेन्शन करणार आहोत. त्यानंतर आता लास्टचं जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. लास्ट मध्ये सांगितलं बघा, फाइंड द नंबर ऑफ टाइम्स द बॅक्टेरिया इनक्रीज इन 12 hours. म्हणजे ज्यावेळेला टी इज इक्वल टू 12 असेल त्यावेळेला एक्स इज इक्वल टू हाऊ मच असं आपल्याला तिथे व्हॅल्यू काढायची आहे. सो परत इक्वेशन नंबर 1 मध्ये ह्या सर्व व्हॅल्यू टाकणार. एक्स जिथे आहे ती एक्स ची व्हॅल्यू हवी आहे, बॅक्टेरिया किती असतील ते. त्यानंतर आता इथल्या व्हॅल्यू बघा ई रेस टू के टी असं आहे, ई रेस टू टी ची व्हॅल्यू म्हणजे 12k असं आपण त्याला घेऊ शकतोय, कारण टी ची इथे आपण 12 अशी व्हॅल्यू टाकलेली आहे. त्यानंतर पुढे 12k आणि पुढे परत आपलं सी आहे, त्यालाच आपण ई रेस टू सी असं लिहू शकतोय. ती व्हॅल्यू देखील आपण तिथे लिहितो आहोत. ज्या ज्या व्हॅल्यू माहिती आहेत त्या आपण तिथे सबस्टिट्यूट करणार. ई रेस टू 12k ॲज इट इज आणि ई रेस टू सी ची व्हॅल्यू आपण मगाशीच इक्वेशन नंबर 2 वरून n असं सबस्टिट्यूट केलेलं आहे. आता इथे ही व्हॅल्यू फक्त आपल्याला डायरेक्ट माहित नाही, त्याला आपण लिहिताना ई रेस टू 4k रेस टू 3 असं लिहिणार,
कारण का आपल्याला इंडायसेसचा रूल माहिती आहे. तो रूल कोणता आहे? a रेस टू m असेल, ब्रॅकेट रेस टू n असेल, तर त्यालाच आपण a रेस टू m इंटू n असं लिहू शकतोय. त्याच्यामुळे हा 4k आहे. त्या दोघांचं परत मल्टिप्लिकेशन झालं की आपलं परत ओरिजिनल तुमचा 12k ती व्हॅल्यू मिळेल. आता हे असंच का केलंय, तर तिथे व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे e रेस टू 4k ची 2 आहे ती. सो 2 आणि हा n तुमचा ऍज इट इज. सो 2 रेस टू 3 इंटू n तुमची व्हॅल्यू आहे तशीच, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे 2 रेस टू 3 ची व्हॅल्यू 8 मिळणार, 2 चा क्यूब म्हणजे, आणि n 8n असं तुमचं आन्सर येणार आहे. म्हणजे आपला जो काही क्वेश्चन विचारला होता, फाइंड द नंबर ऑफ टाइम्स द बॅक्टेरिया इनक्रीज इन 12 अवर्स. सो इन 12 अवर्स बॅक्टेरिया इनक्रीज 8 टाइम्स, असं आपण त्याचं आन्सर तिथे लिहू शकतो. इथे आपला हा क्वेश्चन पहिला जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये आता लक्षात घ्या, जसं आता आपण बॅक्टेरियाचा क्वेश्चन घेतला तसं पॉप्युलेशन समजा त्याच्यावरचा क्वेश्चन असेल तरी आपण सुरुवातीचा हा जो इथून एवढा पार्ट आहे आपला सुरुवातीचा, तो पार्ट आपण सेमच लिहिणार आहे सगळ्या क्वेश्चन मध्ये. ज्यावेळेला आपल्याला पॉप्युलेशन किंवा बॅक्टेरियावरचा कोणताही क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेला हा सुरुवातीचा पार्ट मात्र तुमचा सेमच असणार आहे. तिथून मग पुढच्या ज्या काही व्हॅल्यू असतील ते त्यानुसार आपण क्वेश्चन नुसार चेंज करणार आहे. त्या सेकंड क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला परत सांगणार आहे. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ला स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 2 ला स्टार्ट करायच्या वेळेला बघा आपल्याला इथे दिलंय, इफ द पॉप्युलेशन ऑफ द टाउन इनक्रीजेस ऍट अ रेट प्रपोर्शनल टू पॉप्युलेशन ऍट दॅट टाइम. इफ द पॉप्युलेशन इनक्रीजेस फ्रॉम 40,000 to 60,000 in 40 years, what will be the population in another 20 years? असा आपल्याला क्वेश्चन आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचा पार्ट सगळा सेम आहे, त्यामुळे मी तो पार्ट तसाच ठेवलेला आहे. फक्त आपल्याला सुरुवातीला मगाशी लेट एक्स बी द नंबर ऑफ बॅक्टेरिया असं लिहिलं होतं, त्याच्याऐवजी आपण आता ह्या क्वेश्चनची स्टार्ट करताना एक्स बी द पॉप्युलेशन ऍट टाइम टी असं एवढंच फक्त चेंज करणार आहे. बाकी मगासारखंच dx अपॉन dt इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू x हा पार्ट आहे तसाच. त्यानंतर dx अपॉन dt इज इक्वल टू k इंटू x, तो सुद्धा आहे तसंच. नंतर हा आपण k घेतो, इट इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. त्यानंतर इंटिग्रेटिंग बोथ साइड्स आपल्याला करायचं आहे. त्यासाठी एक्सच्या टर्म एका साइडला घेतल्या आपण आणि k कॉन्स्टंट म्हणून बाहेर घेतलाय आणि t चं इंटिग्रेशन dt चं, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू आली आपल्याला 1 अपॉन एक्स म्हणजे लॉग एक्स असं लिहिलंय इज इक्वल टू के इंटू टी प्लस सी असं लिहिलं. त्यानंतर नंतर पुढच्या स्टेपला आपण एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी लॉग त्या साईडला नेतात. त्यावेळेला त्याचा बेस ई असतो असं ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने इथे तुम्हाला एक्स इज इक्वल टू ई रेस टू के टी प्लस सी असं लिहिता आलं. आणि फक्त आपण मगाशी ह्या वरच्या स्टेपला इक्वेशन नंबर 1 दिलं होतं, पण त्याला नंतर सॉल्व्ह करताना आपण थोडस ई रेस टू के टी आणि ई रेस टू सी सेपरेट केलं. त्याच्यामुळे आता आपण फक्त चेंज करताय त्याच्यात एक्स इज इक्वल टू ई रेस टू के टी आणि ई रेस टू सी हे दोन्ही सेपरेटच करून घेतलेत. त्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्यू टाकताना बरं पडणार आहे. आणि हे सेपरेट करण्यामागचं कारण इथे बेस सेम असलं तर इंडायसेसची ह्या ऍडिशन होईल, म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला ती ओरिजिनल स्टेप आपल्याला तिथे मिळणार आहे. त्यानंतर आता बघा पुढच्या ह्याला आपण स्टार्ट करतो. आता सुरुवातीला लिहिताना बघा आता आपल्याला काय करावं लागेल की इथे जसं आपण घेतलं तसं इनिशियल टाइमला आपल्याला सुरुवातीला जी माहिती दिलेली आहे ती बघूया. इफ द पॉप्युलेशन इनक्रीजेस फ्रॉम 40,000 टू 60,000, म्हणजे स्टार्टिंगला 40,000 एवढी त्याची जी काही पॉप्युलेशन होती ती आहे. सो वेन टी इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 40,000. सो 40,000 आपण इथे लिहितो आहोत. त्यानंतर आता ह्या दोनही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार. इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करताना इकडे तुमच्या ह्या साईडला 40,000 एक्सच्या इथे ती व्हॅल्यू आपण रिप्लेस करतोय. ई रेस टू के टी आहे तिथे परत टीच्या इथे 0 होईल. सो ई रेस टू 0 इंटू पुढे आपण ई रेस टू सी असं होणार आहे. मग एनिथिंग रेस टू 0 त्याची व्हॅल्यू 1 येते, म्हणजे तुम्हाला ही 40,000 जी व्हॅल्यू आहे विच इज इक्वल टू ई रेस टू सी ही आपल्याला एक व्हॅल्यू नंतर लागणार आहे. त्याच्यामुळे याला आपण इक्वेशन नंबर 2 असं तिथे मेन्शन केलेलं आहे. आता त्याच्या पुढच्या पार्टला आपल्याला अजून पुढची माहिती दिलेली आहे ती आपण यूज करणार आहोत. त्याच्यामध्ये सांगितलंय बघा
तेच सेंटेन्स परत एकदा यूज करतोय आपण. इफ द पॉप्युलेशन इन्क्रीजेस फ्रॉम 40,000 टू 60,000 इन 40 इयर्स असं आपल्याला सांगितलेलं आहे. सो टाइम इज इक्वल टू 40 इयर्स आणि त्यावेळेला त्याची पॉप्युलेशन एक्स म्हणजे आपण सुरुवातीलाच पॉप्युलेशन असं कन्सिडर केलंय. सो एक्स इज इक्वल टू तुम्हाला तिथे 40,000 चे झाले 60,000. सो एक्स इज इक्वल टू 60,000 अशी तुम्हाला तिथे व्हॅल्यू लिहायला लागेल. परत ह्या सगळ्या व्हॅल्यू आणि आपल्याला इक्वेशन नंबर 2 ची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण सगळं ते परत सबस्टिट्यूट करतोय. सो पुट दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. सो वी गेट एक्स म्हणजे तुम्हाला इथे 60,000 अशी व्हॅल्यू होणार आहे इज इक्वल टू त्याच्या पुढचं बघा ई रेस टू के टी आहे. सो ई रेस टू आपल्याला के तसंच आणि तिथे 40 व्हॅल्यू टीच्या इथे टाकायचं आहे. सो 40k असं तिथे होईल आणि ई रेस टू सी त्याची व्हॅल्यू आपल्याला तिथे वरती इक्वेशन नंबर 2 मध्ये मिळालेली आहे. ही व्हॅल्यू आपण 40,000 असं तिथे रिप्लेस करतोय. आता ह्या सर्व व्हॅल्यू तुम्हाला टाकल्यावर एक व्हॅल्यू छानशी मिळणार आहे. ई रेस टू 40k त्याची व्हॅल्यू काढताना हा 60,000 डिवायडेड बाय 40,000 अशा आपण पुढच्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. कॅन्सल करताना 4040 कॅन्सल होणार. त्याच्यामुळे तुम्हाला आता व्हॅल्यू मिळणार आहे बघा इथे 6/4 दॅट विल बी इक्वल टू रिड्यूस केलं की 2 ने कट केल्यावर त्याला 3/2 इज इक्वल टू ई रेस टू 40k असं तुम्हाला तिथे मिळणार आहे. आता हीच व्हॅल्यू जी आहे ती आपण दोन्ही ज्या काही व्हॅल्यू आहेत त्याला पुढे सॉल्व्ह करणार आहोत. 3/2 इज इक्वल टू ई रेस टू 20k ब्रॅकेटचा स्क्वेअर असं आपण त्याला लिहितोय. 20k ब्रॅकेटचा स्क्वेअर अशी व्हॅल्यू लिहिताना आपल्याला तिथे पुढे अजून सॉल्व्ह करताना बघा ते यूज करावं लागेल. आता हे स्क्वेअर आहे ते घालवण्यासाठी आपण स्क्वेअर रूट घेतोय दोन्ही साईडचं. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स असं यूज करू. आपण त्याच्यानंतर पुढे बघा स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होणार आहे इथे या साईडला हा 3/2 तुमचा ऍज इट इज राहील आणि याचं स्क्वेअर रूट ज्या वेळेला तुम्ही कन्सिडर कराल त्यावेळेला हा स्क्वेअर कॅन्सल होणार. सो ई रेस टू 20k अशी व्हॅल्यू तुम्हाला तिथे दिसणार आहे. याला आपण इक्वेशन नंबर 3 देतो आहोत. आता आपल्याला लास्टला विचारलेला आहे सो व्हॉट विल बी द पॉप्युलेशन इन अनदर 20 इयर्स. आता टोटल 40 इयर्स ऑलरेडी झालेले आहेत. अनदर 20 इयर्स म्हणजे तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे when t इज इक्वल टू 40 प्लस 20 नेक्स्ट 20 इयर्सचं विचारलंय. सो 60 इयर्सच्या वेळेला काय असेल ते आपण त्याच्यासाठी व्हॅल्यू काढणार. पुन्हा एकदा इक्वेशन नंबर 1 मध्ये ह्या सर्व व्हॅल्यू टाकायच्या आहेत. एक्स माहित नाहीये, त्यानंतर ई रेस टू आपल्याला के आणि इथे तुम्हाला 60 ची व्हॅल्यू हवी आहे. त्यानंतर ई रेस टू सी त्याची व्हॅल्यू ऑलरेडी आपण इथे कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे. ई रेस टू सी ची व्हॅल्यू तुमची 40,000 एवढी आपण तिथे सबस्टिट्यूट करतो आहोत. आता ई रेस टू 60 आहेत त्याला आपण ई रेस टू 20k रेस टू 3 असं ते घेऊ शकतोय. इंटू हे 40,000 ची जी काही व्हॅल्यू आहे ती आपण ऍज इट इज लिहितो आहोत. आता ई रेस टू 20k चं ऑलरेडी आपण आन्सर काढलेला आहे. ते वरती आपण ई रेस टू 20k चं इक्वेशन नंबर 3 वरती व्हॅल्यू लिहिलंय. सो √3/2 ब्रॅकेटचा क्यूब अशी तुमची व्हॅल्यू होईल आणि हे 40,000 तुमचे ऍज इट इज तिथे येणार आहे. आता हे फक्त कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला त्याचा आन्सर येईल. आता ह्याच क्वेश्चन मध्ये √3/2 त्याची सुद्धा व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. ती व्हॅल्यू आपण इथे यूज करणार आहोत. √3/2 त्याची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये एवढी दिलेली आहे 1.2247. त्यातलं √3/2 चा क्यूब आहे म्हणजे ते 3 टाइम्स असणार आहे. त्यातलं 2 टाइम्स असेल त्यावेळेला त्याचा व्हॅल्यू 3/2 असं येणार आहे तुमची. आणि याची व्हॅल्यू इथे ऑलरेडी √3/2 ची दिलेली आहे. √3 आहे ते आपण फक्त स्प्लिट केलेत. त्याच्यातले 2 वेळा रूट म्हणजे 3/2 आणि एकदा रूट राहील त्याचं 1.2247 इंटू तुमची 40,000 ही व्हॅल्यू तुम्ही केलीत की तुम्हाला त्याचा आन्सर एक्स इज इक्वल टू 73,482 एवढी तुमची तिची
फायनल आन्सर मिळेल. म्हणजे अनदर 20 इयर्स नंतर तुमची जे काही पॉप्युलेशन आहे 73,482 एवढं होणार आहे. तिथे आपण त्या क्वेश्चनला लास्टला कंप्लीट सेंटेन्स मध्ये त्याचं आन्सर लिहिणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 ला आपण स्टार्ट करतोय. द रेट ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया इज प्रपोर्शनल टू द नंबर प्रेझेंट. इफ इनिशियली देर वेर 1000 बॅक्टेरिया अँड द नंबर डबल्स इन 1 hour, फाइंड द नंबर ऑफ बॅक्टेरिया आफ्टर 5/2 hours असं सांगितलं आणि आपल्याला गिव्हन दिलंय √2 इज इक्वल टू 1.414 अशी व्हॅल्यू देखील आपल्याला इथे त्यांनी दिलेली आहे. मग आता इथे तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व्ह करत असताना, ती जी इन्फॉर्मेशन आहे ते मगाच सारखंच हा सुद्धा क्वेश्चन तुमचा बॅक्टेरिया सारखाच आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली कन्सिडर करणार सुरुवातीच्या काही जे काही स्टेप्स तुम्हाला सांगितल्या होत्या त्या पद्धतीने आपण इथे सुद्धा स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण लिहिणार लेट एक्स बी द बॅक्टेरिया प्रेझेंट. त्यानंतर ऍट टाइम टी असं लिहायचं आपल्याला, ऍट टाइम टी. त्यानंतर पुढे आपल्याला रेट ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया इज प्रपोर्शनल टू द नंबर प्रेझेंट असं सांगितलंय. सो आपण त्याच्यावरनं लिहिणार आहे dx अपॉन dt इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू x. त्यानंतर आपण त्यामध्ये k घेतो. सो dx अपॉन dt इज इक्वल टू k इंटू x असं आपण त्याला घेणार आहे आधी सारखंच. नंतर x वाले सेपरेट. सो dx अपॉन x इज इक्वल टू k dt. त्यानंतर दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घ्यायचं. integrating both sides, we get दोन्ही साईडचे इंटिग्रेशन घेतल्यावर मिळणार तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इज इक्वल टू k कॉन्स्टंट बाजूला घ्यायचं. नुसतं इथे dt तुमच्याकडे राहणार आहे आणि याचं उत्तर येतं तुमचं लॉग ऑफ x इज इक्वल टू k इंटू टी प्लस सी असं तुम्ही त्याला लिहिणार आहात. नंतर मग x इज इक्वल टू ई रेस टू के टी प्लस सी असं लिहायचं आणि त्यानंतर हीच व्हॅल्यू तुमची जी आहे x इज इक्वल टू ई रेस टू के टी इंटू ई रेस टू सी असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि ह्याला आपण इक्वेशन नंबर देतोय मग अशासारखंच. ठीक आहे, इट इज इक्वेशन नंबर 1. आता पुढची जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून आपण आता त्या व्हॅल्यू सगळ्या इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकणार आहोत. ऑलरेडी आपण 2 क्वेश्चन मध्ये त्याची मेथड एक्सप्लेन केलेली आहे तुम्हाला. त्याच मेथडने आपण आता पुढे जातोय. मग आता स्टार्टिंगला काय सांगितलंय, इफ इनिशियली देर वेर 1000 बॅक्टेरिया, सो वेन टी इज इक्वल टू 0. आता इनिशियली आहे म्हणजे टाइम त्याचा 0 असणार आहे. एक्स इज इक्वल टू 1000 ही व्हॅल्यू सगळे आपण टाकणार आहेत इक्वेशन नंबर मध्ये 1 मध्ये. सो पुट इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये x इथे 1000 इज इक्वल टू ई रेस टू के इंटू 0 ई रेस टू सी आहे ते आपण ॲज इट इज ठेवतोय. आता ही सर्व व्हॅल्यूज काउंटिंग केलं तर के इंटू 0 म्हणजे 0 झालं आणि एनिथिंग रेस टू 0 त्याची व्हॅल्यू 1 येते. सो 1000 इज इक्वल टू ई रेस टू सी अशी तुमची त्याची डायरेक्टली व्हॅल्यू तुम्ही लिहू शकता. याला इक्वेशन नंबर 2 देणार आहात. त्यानंतर आता पुढचं बघा इन्फॉर्मेशन काय आहे, अँड नंबर डबल्स इन 1 hour. म्हणजे जो काही नंबर आहे तो डबल झालाय इन 1 hour मध्ये. सो तिथे आपण टाकणार आहे टी इज इक्वल टू 1 hour असेल त्या नंबर म्हणजे एक्स ची व्हॅल्यू. आता बघा स्टार्टिंगला किती ओरिजिनली होती तर आपल्याला 1000 होती, त्याचे डबल. सो इट विल बी 2000 एक्स ची व्हॅल्यू. आता पुन्हा एकदा ह्या सर्व दोन्ही व्हॅल्यू आहेत त्या आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतोय. सो पुट अबव व्हॅल्यूज in equation number 1. So we get 2000 is equal to e raised to k, t च्या इथे 1 टाकायचं, इंटू e raised to c. तर त्याची सुद्धा व्हॅल्यू आहे e raised to c ची. सो e raised to k इंटू e raised to c ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे आताच बघा इक्वेशन नंबर 1 वरनं 1000 व्हॅल्यू आहे. तर हे सगळं सॉल्व्ह केलं की तुम्हाला e raised to k त्याची जी व्हॅल्यू आहे
ती तुम्हाला मिळणार आहे इज इक्वल टू हे 2000 डिवायडेड बाय 1000 सो इक्वल टू 2 ई रेस टू के ची व्हॅल्यू तुम्हाला 2 मिळेल. ह्याला इक्वेशन नंबर 3 आपण देऊया. ई रेस टू के ची सुद्धा व्हॅल्यू तुम्हाला तिथे मिळालेली आहे. आता पुढचा जो राहिलेला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ते आधी एकदा समजून घेऊया, मग पुढचा क्वेश्चन स्टार्ट करूया. पुढचा पार्ट त्यातला फाइंड द नंबर ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट आफ्टर 5/2 इयर्स असं सांगितलेलं आहे. सो एक्स इज इक्वल टू आपल्याला माहित नाही ते क्वेश्चन मार्क आणि टाइम इज इक्वल टू 5/2 अवर्स असं आपल्याला तिथे सांगितलेलं आहे. आता ह्या सर्व ज्या व्हॅल्यू आहेत ते इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला काय मिळेल बघूया. एक्स इज इक्वल टू ते माहितच नाही त्याच्यामुळे ते तसंच राहिलं. त्यानंतर ई रेस टू के टी असं आहे बरोबर. मग आता याच्यातलं हे जे दोघं जण आहेत त्याच्यासाठी आपण आता त्याची व्हॅल्यू लिहिणार आहोत. एक्स इज इक्वल टू ई रेस टू के टी इंटू ई रेस टू सी. ई रेस टू सी ची व्हॅल्यू 1000 ऑलरेडी लिहिलेली आहे. त्याच्यामुळे आता आपण इकडे या साईडला ते सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ई रेस टू के जे आहे बरोबर, तर म्हणजे आपण इथे कसं लिहिणार आहात तर ती टी ची व्हॅल्यू ऑलरेडी आहे आपल्याकडे. सो एक्स इज इक्वल टू ई रेस टू के आणि इथे रेस टू 5/2 असं लिहिणार. त्यानंतर त्याच्या एक इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण या सगळ्या व्हॅल्यू टाकतोय. त्यानंतर हे 1000 तुमचे ऑलरेडी आहे तसेच. त्यानंतर आता हे जे नंबर आहे तो आपण फक्त थोडासा चेंज करून घेतोय. यालाच आपण येणार ई रेस टू के रेस टू 5/2 असं तुमचं होणार आहे इंटू हा 1000 तुमचा ॲज इट इज. माझा याच्यातला ई रेस टू के त्याची व्हॅल्यू सुद्धा 2 आपण इथे ऑलरेडी काढलेला आहे. सो एक्स इज इक्वल टू इथे इक्वेशन नंबर 3 मध्ये लिहिलंय. सो 2 रेस टू 5/2 इंटू 1000 एवढं तुमचं त्याचं आन्सर येणार आहे. आता फक्त थोडासा शेवटचा पार्ट राहिला कॅल्क्युलेशनचा. आता इथे ज्यावेळेला पॉवर इथे 5/2 आहे म्हणजे त्या जो 2 आहे त्याचा रेस टू 5 आणि पुढचा आहे 1/2 सारखं म्हणजे 5/2 आहेत ते आपण 5/2 आहे ते 5 इंटू 1/2 असं घेणार. म्हणजे 5 आहे म्हणजे त्याची 5th पॉवर 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन आणि 1/2 आहे म्हणजे त्या नंबरचं स्क्वेअर रूट असणार आहे. त्याच्यामुळे आपण त्या व्हॅल्यू सोडवून घेणार आहोत. आता याच्या पुढच्या बघा याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू 2 रेस टू 5/2 आहे त्याला आपण आधी त्याचं रेस टू 5 म्हणजे कॅल्क्युलेशन करू शकतोय. आता 1/2 आहे ते त्याला देतोय √2 रेस टू 5 इंटू 1000. आता ह्याच्यातलं हे कॅल्क्युलेशन केलं की इथे दिसणार √5 2 टाइम्स होईल म्हणजे यातले दोन रूट जर आपण कन्सिडर केले तर त्याची व्हॅल्यू 4 होईल. म्हणजे √2 इंटू √2 इंटू √2 इंटू √2 इंटू √2 असं 5 टाइम्स झालं. मग यातला √2 इंटू √2 म्हणजे 2, √2 इंटू √2 म्हणजे 2. हे टोटल आन्सर झालं ते 2 2 4 4√2 असं आपलं त्याचा आन्सर होणार आहे. 4√2 ठीक आहे. आणि त्यानंतर हे तुमचे 1000 आहे तसंच. √2 ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये. सो इट इज 1.414 इंटू 1000. सो आता हे सर्व कॅल्क्युलेशन केलं की तुमचा आन्सर एक्स मिळणार आहे 5656 एवढं तुमचं येणार आहे. ठीक आहे. सो आपल्याला काय क्वेश्चन आहे त्यानुसार त्याचा आपण फायनल आन्सर लिहिणार आहोत. फाइंड द नंबर ऑफ बॅक्टेरिया आफ्टर 5/2 अवर्स सांगितलंय. सो नंबर ऑफ बॅक्टेरिया आफ्टर 5/2 years hours is x is equal to 5656 एवढी तुमची त्याची व्हॅल्यू येणार आहे. इथे हा क्वेश्चन संपलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 ला आपण स्टार्ट करतोय. फाइंड द पॉप्युलेशन ऑफ सिटी ॲट टाइम t given that the rate increases of population is proportional that instant and that is the period of 40 years. The population increase from 30,000 to 40,000 असं आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे. मग आता इथे आपण सॉल्व्ह करत असताना काय करणार आहोत तर सुरुवातीला जसं आपण नेहमी सारखंच लिहितो तसं लेट एक्स बी द पॉप्युलेशन ॲट टाइम टी असं आपण घेणार आहोत.
दरवेळेला आपण तेच करतोय, त्याच्यामुळे हा पहिला तुम्हाला सांगितलं की इक्वेशन नंबर 1 पर्यंत सगळा पार्ट तुमचा सगळ्या क्वेश्चन मध्ये सेम असणार आहे. फक्त ज्या वेळेला रेडिओ ऍक्टिव्ह डिकेचा असेल त्यावेळेला फक्त इथे आपण त्याला मायनस साइन फक्त देणार आहोत. तो पुढच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ते लागणार आहे, त्याच्यामुळे आता सांगून ठेवलंय. तर क्वेश्चन नंबर 1 पर्यंतचं आपलं काम सगळं सेमच राहणार आहे. आता त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर त्या व्हॅल्यू सगळ्या ह्या आपल्याला इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायच्या असतात. तर त्याच्यामध्ये पण बघा सुरुवातीला ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 इनिशियल ह्याला आपल्याला काय सांगितलेलं आहे, पॉप्युलेशन इज इन्क्रीज फ्रॉम 30,000 टू 40,000. म्हणजे तुमचं पॉप्युलेशन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू असणार आहे तुमची 30,000 सुरुवातीची. मग आता ह्या व्हॅल्यू सर्व आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्या की तुम्हाला मिळणार आहे 30,000 इज इक्वल टू ई रेस टू के इंटू 0 इंटू ई रेस टू सी असं होईल. के इंटू 0 म्हणजे 0 झालं. कुठल्या पण नंबरची 0 वाली पॉवर असेल तर आपण त्याचा आन्सर 1 असं देतो. सो हे 30,000 इज इक्वल टू ई रेस टू सी असं तुम्हाला मिळणार आहे. याला आपण इक्वेशन नंबर 2 देतो आहोत. त्यानंतर आता त्याच्या पुढची कंडिशन आपण लिहून घेणार आहे. तिथे सांगितलेलं आहे बघा पुढे द पिरियड ऑफ 40 इयर्स असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेला तुमची पॉप्युलेशनची व्हॅल्यू किती झालेली आहे, तर 40,000 एवढी तुम्हाला ती व्हॅल्यू घेतलेली आहे. सो त्याच्यावरून आपण येणार ऍट टाइम टी इज इक्वल टू 40 एक्स इज इक्वल टू 40,000 असं तुम्ही त्याची व्हॅल्यू लिहिणार आहे. आणि हे सर्व परत दोनही व्हॅल्यू जे आहेत ते आता इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करतो आहोत. सो इथे मिळणार 40,000 इज इक्वल टू ई रेस टू के इंटू 40 इंटू ई रेस टू सी असं होणार आहे. सगळ्या वरच्या व्हॅल्यू ज्या आपल्याला माहिती आहेत ते आपण तिथे सबस्टिट्यूट करतोय. हे 40,000 ॲज इट इज राहणार आहेत. ई रेस टू 40 के हे सुद्धा आपण तसंच ठेवतोय. आणि ई रेस टू सी ची व्हॅल्यू तुम्हाला 30,000 इक्वेशन नंबर 2 मध्ये दिलेली आहे, ती आपण इथे फक्त याच्या जागी इथे रिप्लेस केलेली आहे. ठीक आहे. आता त्यानंतर हे कॅल्क्युलेशन करताना हे 40,000 त्याला डिवायडेड बाय 30,000 इज इक्वल टू ई रेस टू 40 के असं होईल. सगळे झिरोला सगळे झिरो जातील. 4/3 इज इक्वल टू ई रेस टू 40 के असं तुमचं त्याचं आन्सर इथपर्यंत येणार आहे. आता आपल्याला फायनल फक्त आन्सर काय काढायचं आहे ते बघूया आणि लास्टच्या स्टेप्स आपल्याला काही करायच्या आहेत. आता त्याच्या पुढचा पार्ट आपण सॉल्व्ह करतोय. 4/3 ई रेस टू 40 के ऑलरेडी आपल्याकडे होतं. त्याच्यावरनं त्याच्या पुढच्या स्टेपला आपण त्याची सगळीकडे टीथ पॉवर कन्सिडर करणार आहोत. सो तिथे आपण लिहिणार टेकिंग पॉवर टी ऑन बोथ साइड्स. सगळीकडे आपण टी ही पॉवर दोन्ही साईडला देतो आहोत. म्हणजे इकडे ऑलरेडी तुमचं 4/3 होतं, त्याला टी 4/3 रेस टू टी असं लिहिलंय इज इक्वल टू तुमच्याकडे आता इथे होतं ई रेस टू 40 के. आता या सर्व ब्रॅकेटच्या बाहेर टी लिहिणार आहोत. आता हा 4/3 रेस टू टी आहे ती आपण ऍज इट इज ठेवणार आहोत आणि इकडचा फक्त पार्ट आता सोडून घेणार. त्याच्यामध्ये ई रेस टू आता हे 40 के जे आहेत त्याच्यामधलं आपण इथे के इंटू टी असंच ठेवायचं. रेस टू 40 असं आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. आता दोन्ही साईडची जसं आपण स्क्वेअर असेल तर स्क्वेअर रूट घेतो, क्यूब असेल तर क्यूब रूट घेतो, तसं आता इथे रेस टू 40 आहे ते आपल्याला कॅन्सल करायला त्याची आपण तेवढी पॉवर त्यामध्ये इक्वेशन मध्ये कन्सिडर करणार आहोत. सो आता मी तिथे लिहितोय टेकिंग 1/40 पॉवर ऑन बोथ साइड्स. पॉवर घ्यायची म्हणजे थोडक्यात 1/40 असं लिहिलंय. म्हणजे स्क्वेअर रूट घेतो तेव्हा कसं 1/2 असतं तसं इथे 1/40 असं आहे. म्हणजे हे तुमचं 4/3 ऑलरेडी होतंच. त्याला टी बाय सॉरी 4 लिहिलं त्याच्याऐवजी T/40 असं लिहायचं T/40. ठीक आहे. त्यानंतर इज इक्वल टू आता इथे तुमच्याकडे व्हॅल्यू परत रिप्लेस करायची आहे आपल्याला. तिथे ई रेस टू के टी अशी व्हॅल्यू घेणार आपण आणि त्याला
हे जी व्हॅल्यू आहे त्याला सगळ्याला आपल्याला रेस टू 40 आहे आणि त्याची परत आपल्याला 1/40 पॉवर घ्यायची आहे. मग आता हे दोघं जण एकमेकाला कॅन्सल झाले की तुम्हाला त्याच्या पुढच्या स्टेपला इथे मिळणार आहे 4/3 टी आणि डिवायडेड बाय 40 इज इक्वल टू, आता इकडच्या जे काही पुढच्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच व्हॅल्यू काढून घेतलेली दिसेल बघा, ई रेस टू के टी. ठीक आहे, मग त्याची व्हॅल्यू आपण तिथे सबस्टिट्यूट करू शकतोय आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला बघा आपल्याला दिसणार आहे हे 4/3 T/40 आणि हे सर्व आपण कॅन्सल आउट करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय काय जे स्टेप्स राहत आहेत ते आपण बघतोय. 4/3 T/40 इकडचं सगळं जवळपास कॅन्सल झालंय. ई रेस टू के के टी एवढाच पार्ट राहील. 40 एकमेकाला ते सर्व कॅन्सल झालेलं आहे. ठीक आहे, मग आता ही सुद्धा व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आलेली आहे. आता फक्त आपण बाकीचं पुढचं काम आता सोडवतोय त्यानुसार. फक्त आपल्याला लास्टचा जनरल फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. एक्स इज इक्वल टू ई रेस टू के टी, म्हणजे इक्वेशन नंबर 1च परत आपल्याला. त्यानंतर ई रेस टू के टी आपला फॉर्म्युला आहे ई रेस टू के टी प्लस सी असा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये आता त्यानुसार व्हॅल्यू टाकणार आपण 4/3 रेस टू T/40 इंटू ई रेस टू सी ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो इट इज 30,000. आता हे सर्व फक्त व्यवस्थित लिहून घ्यायचं. एक्स इज इक्वल टू 30,000 इंटू 4/3 रेस टू T/40 एवढं आन्सर येईल. बाकीच्या वेळेला तुम्हाला परत कुठल्या पण ह्याचं पॉप्युलेशन काढायचं असेल तर टीच्या इथे किती टाइम नंतरचं पाहिजे तेवढं सबस्टिट्यूट केलं की तुम्हाला त्याचं आन्सर मिळणार आहे. इथे आपला हा क्वेश्चन नंबर 4 देखील कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5 ला आपण स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये दिलंय रेट ऑफ डिस्पर्शन depreciation dv upon dt of machine is inversely proportional to the square of the t plus 1, where v is the value of the machine t years after it was purchased. The initial value of the machine was 8 lakh and its value decreased rupees 1 lakh in the first year. Find its value after 6 years. असा आपला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता इथे इनवर्स प्रपोर्शन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जी काही कंडिशन लिहिणार आहोत त्याच्यामध्ये बघा कसं होईल ते. अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे तर डीव्ही अपॉन डी टी ही जी व्हॅल्यू दिलेली आहे इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द टी प्लस 1. इनव्हर्स प्रपोर्शनल असल्यामुळे आपण त्याला 1/t+1 आणि त्याचं स्क्वेअर सांगितलेलं आहे असं त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण ते कॉन्स्टंट लिहिणार dv/dt इज इक्वल टू आपण तिथे आधीपर्यंत k इंटू एक्स असं लिहित होतो. इथे फक्त काय करायचं आहे -k/1 t+1 ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण घेणार वेअर k इज द प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि तुमचं त्याचं जे रेट डिप्रिसिएशन झालेलं आहे ते म्हणजेच म्हणून आपण त्याला इथे मायनस साइन ते आपल्याला इंडिकेट करणार आहे की डिप्रिसिएशन झालेलं आहे. त्यानंतर बघा आता पुढे आपल्याला आधीसारखंच ते सॉल्व्ह करायचं आहे. आता इथे व्हेरिएबल कोणते कोणते आहेत व्ही आणि टी आहेत. त्यामुळे व्ही वाली टर्म आपण एका बाजूला घेणार ती इथेच ठेवणार. त्यानंतर हा -k तर t+1 ब्रॅकेटचं स्क्वेअर ऑलरेडी आहे तसाच डी टी ह्या साईडला येईल. आता त्याचं आपण इंटिग्रेशन घेणार दोन्ही साईडचं. सो तिथे आपण लिहूया इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट. तर दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घेतल्यावर आपल्याला मिळणार आहे इंटिग्रेशन डीव्ही इज इक्वल टू -k इंटिग्रेशन dt अपॉन t+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यानंतर मग आता इथे आपल्याला त्याचा डीव्हीचं इंटिग्रेशन व्ही असं लिहू शकतोय. हा -k आहे तसंच
आणि याच्यासाठी जर आपण इंटिग्रेशनचा जर फॉर्म्युला वापरला तर त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती तुम्हाला अशा पद्धतीने मिळेल. आता इंटिग्रेशन करताना आपल्याला 1/x² चा फॉर्म्युला नाही, त्याच्यामध्ये तो -2 आहे ते न्यूमरेटरला घेतल्यावर, सॉरी 2 आहे ते न्यूमरेटरला घेतल्यावर -2 मिळणार dt. आता x⁻n च्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण त्याला सॉल्व्ह करू शकतोय. t+1 रेस टू -2+1 अपॉन -2+1. सो अशा पद्धतीने दिसेल. आणि हा c तुमचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या स्टेपला बघा, आपल्याला हा v इज इक्वल टू, हा मायनस मायनस आहे तर दोघांचा प्लस होईल. सो तुम्हाला k असं दिसणार. आणि t+1 ची पॉवर बघा मायनस दिसते, ती जर आपण डिनॉमिनेटरला लिहिली तर प्लस असं होऊ शकतंय, प्लस c. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 देणार आहोत. थोडंसं पुढे जरा सॉल्व्ह करूया आणि मग आपण ह्याचा इक्वेशन नंबर 2 देऊया. हा c झाला. आता त्याच्यानंतर इथे आपल्याला सॉल्व्ह करताना बघा पुढे आपण काय करतो की ज्या काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत इनिशियल ह्याला, त्या आपण तिथे सबस्टिट्यूट करणार आहे. त्याच्यामध्ये बघा when t is equal to 0, t is equal to 0, इनिशियल टाइमला आपल्याला मशीनची व्हॅल्यू दिलेली आहे 8 लाख. तर ते व्हॅल्यू सर्व आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकणार आहोत. सो 8 लाख इज इक्वल टू k ची व्हॅल्यू ॲज इट इज राहील. ते t च्या इथे 0+1 असं होईल, प्लस c असं तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर 0+1 म्हणजे 1च. सो 8 लाख इज इक्वल टू k प्लस c असं तुम्हाला ते लिहिता येईल. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देणार आहोत. आता त्याच्या पुढे दुसरी सांगितलेलं आहे 1 इयरला बघा आता काय सांगितलंय, when t इज इक्वल टू 1. बरोबर. म्हणजे आता आपल्याला पुढे सांगितलेलं आहे की त्याची व्हॅल्यू डिक्रीज झालेली आहे 1 लाखने. सो तुम्हाला व्हॅल्यू पुढच्या 1 इयर नंतर त्याची जी आहे 1 लाखने डिक्रीज, याचा अर्थ 8 लाखचे तुमचे 7 लाख एवढी व्हॅल्यू तुमची होणार आहे. ही पण व्हॅल्यू आपण आता त्या इक्वेशन नंबर जे तुम्हाला सुरुवातीचा आपण हे कन्सिडर केलेलं आहे तिथेच त्या सर्व आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय आणि मग पुढच्या व्हॅल्यू आपल्याला मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. सो इथे 7 लाख हे आपण ॲज इट इज लिहितोय. त्यानंतर तुमची k हा तुमचा न्यूमरेटरचा तसाच राहणार आहे. इथे t ची व्हॅल्यू आपण 1 घेतल्यामुळे 1+1 म्हणजे 2 होईल, आणि प्लस c ची व्हॅल्यू आपल्याला आहे तसंच ठेवावी लागेल. याला इक्वेशन नंबर नेक्स्ट पुढचा सेकंड नंबर आपण देत आहोत. आता आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 सॉल्व्ह करणार आणि त्याच्यातून k आणि c, जसं आपण लिनियर इक्वेशन असतात x आणि y ह्या व्हेरिएबल मधलं, तसं जर आपण ह्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर आपण आता हे दोघांचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल या दोन्ही इक्वेशनचा आपल्याला. म्हणजे आपण काय करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. सो वी गेट, सबस्ट्रॅक्शन केलं की तुम्हाला याच्यातनं सी हा कॅन्सल होऊ शकतोय. 8 लाख मधनं 7 लाख कॅन्सल झाले. सो इथे 1 लाख एवढी तुमची व्हॅल्यू राहणार आहे. इकडे k मायनस k/2 म्हणजे परत तुमचं k/2 असंच राहणार आहे. आणि c हे दोघं जण आहेत ते कॅन्सल होणार आहे. सबस्ट्रॅक्शन आपण रेग्युलर जसं करतो तसंच आपण सबस्ट्रॅक्शन करतोय. त्याच्यानंतर मग याची व्हॅल्यू झाली, म्हणजे आता k ची व्हॅल्यू आपल्याला याच्यातून मिळेल. k इज इक्वल टू, आता हा 2 ह्याला गेला की मल्टिप्लाय होईल. सो k इज इक्वल टू 2 लाख एवढी तुमची त्याची व्हॅल्यू होणार आहे. त्या आपलं k हे जे आहे त्याचं. त्यानंतर हेच व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली पुढे की तुम्हाला c ची व्हॅल्यू सुद्धा मिळू शकते. आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ती k ची व्हॅल्यू टाकू शकतोय. सो पुट k इज इक्वल टू 2 लाख इन इक्वेशन नंबर 1. वी गेट, आता दोघांचं फक्त सबस्ट्रॅक्शन करायचं म्हणजे तुम्हाला c इज इक्वल टू 6 लाख एवढी तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळणार आहे c ची. ठीक आहे. आता आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड इट्स व्हॅल्यू आफ्टर 6 इयर. 6 इयर नंतर त्याची व्हॅल्यू किती असेल असं आपल्याला ते काउंट करायला सांगितलेलं आहे. आता 6 इयर नंतरच्या व्हॅल्यूसाठी आपण काय करणार आहोत, ते जे त्याने दिलेलं आहे परत त्याच्यामध्ये हे सर्व व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आहोत.
इक्वेशन जे आपण हे ब्रॅकेट केलेलं आहे त्या बॉक्स केलेल्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या व्हॅल्यू आपण पुन्हा सबस्टिट्यूट करतोय. बघा, when t is equal to 6, v is equal to how much, ती व्हॅल्यू आपण आता त्याच्यामध्ये टाकतोय. v is equal to, आता तुमच्याकडे व्हॅल्यू आहेत k अपॉन t+1. k ची व्हॅल्यू आताच आपण काढलेली आहे. सो इट इज 2 लाख डिवायडेड बाय t+1. सो t ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 6, दॅट इज डिवायडेड बाय 7 होईल. 6+1 केलं की, आणि प्लस c ची व्हॅल्यू तुम्हाला 6 लाख एवढी तुम्ही मग काढलेली आहात इथे. ह्या लास्टचं जे आपलं इक्वेशन होतं त्याच्यामध्ये. आता हे फक्त आपण सॉल्व्ह करूया आणि मग तुम्हाला लगेचच त्याची व्हॅल्यू मिळणार आहे. सो v इज इक्वल टू, हे 7 ने ह्याला जर तुम्ही डिवाइड करताय, सो त्याची व्हॅल्यू तुम्हाला अप्रॉक्सिमेटली मिळणार आहे. डिवाइड केलं की तुमचं एवढं आन्सर येणार आहे त्याचं, आणि हा 6 लाख ॲज इट इज. आता हे जे काही टोटल आन्सर आहे ते तुमचं झालं 6,28,571.421 एवढी अमाऊंट आफ्टर 6 इयर्स नंतर तुमची त्याची होणार आहे. त्याच्यामुळे आपला हा क्वेश्चन देखील कम्प्लीट होतोय. तर तिथे आपण कम्प्लीट सेंटेन्समध्ये त्याचा आन्सर लिहू शकतोय. व्हॅल्यू ऑफ द मशीन after 6 years is 628,571.428 एवढी तुमची त्याची व्हॅल्यू होणार आहे. 6,28,571.428 रुपीज एवढी ती व्हॅल्यू त्या मशीनची आफ्टर 6 इयर्स होईल. इथे आपला एक्सरसाइज संपतोय.